कथा मनाचा खरा खजिना पार्ट 1. एका गावात विराज नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता. दिवस रात्र काम करत होता, पण तरीही त्याच्या मनात शांती नव्हती. घर होतं, पैसा होता, लोक ओळखत होते, पण मन मात्र रिकामं वाटत होतं. रोज रात्री तो विचार करायचा, माझ्याकडे सगळं आहे, तरी आनंद का नाही? एक दिवस गावात बातमी आली, जवळच्या जंगलात भगवान बुद्ध आले आहेत आणि लोकांना जीवनाचा मार्ग सांगत आहेत. हे ऐकताच विराजच्या मनात आशा निर्माण झाली. तो सकाळी लवकर उठला आणि जंगलाच्या दिशेने निघाला. लांब चालत थकून शेवटी तो एका मोठ्या वृक्षाजवळ पोहोचला. तिथे शांत वातावरण होतं. पक्ष्यांचा मंद आवाज, थंड वारा आणि मधोमध बुद्ध ध्यानात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर इतकी शांती होती की विराज काही क्षण त्यांच्याकडे पाहतच राहिला. थोड्या वेळाने बुद्धांनी डोळे उघडले आणि हसत म्हणाले, हे तरुणा, काय शोधत आला आहेस? विराज नम्रपणे म्हणाला, भगवान, माझ्याकडे पैसा आहे, घर आहे, पण मनात समाधान नाही, आनंद नाही. मी खूप थकलो आहे. बुद्ध शांतपणे म्हणाले, जगात अनेक लोक बाहेर खजिना शोधतात, पण खरा खजिना मनात लपलेला असतो. विराज गोंधळला. तो म्हणाला, मनात खजिना? पण मला तर फक्त चिंता दिसते, भीती दिसते. बुद्धांनी बाजूला पडलेला एक मातीचा घडा उचलला. त्यात चिखल मिश्रित पाणी होते. ते म्हणाले, या घड्यात तुला काय दिसतं? विराज म्हणाला, गढूळ पाणी, काहीच स्पष्ट दिसत नाही. बुद्धांनी घडा खाली ठेवला आणि काही वेळ शांत बसले. थोड्या वेळाने चिखल खाली बसला आणि पाणी स्वच्छ दिसू लागलं. बुद्ध म्हणाले, जेव्हा मन सतत धावत राहतं, राग, लोभ, चिंता यांनी भरलेलं असतं, तेव्हा त्यात आनंद दिसत नाही. पण मन शांत झालं तर त्यातला खरा खजिना दिसू लागतो. विराजच्या डोळ्यात आश्चर्य होतं. तो म्हणाला, भगवान, मग मन शांत कसं करायचं? बुद्ध हसले आणि म्हणाले, त्यासाठी तुला 3 गोष्टी शिकाव्या लागतील. विराज उत्सुकतेने पुढे झुकला. हा आरसा चेहरा दाखवतो, पण मनाचा आरसा कोणता हे माहीत आहे का? विराज गोंधळून म्हणाला, नाही भगवान. त्यावर बुद्ध म्हणाले, जेव्हा मनुष्य एकांतात शांत बसतो आणि स्वतःच्या विचारांकडे पाहतो, तेव्हाच त्याला स्वतःचं खरं रूप दिसू लागतं. विराज काही क्षण शांत झाला. बुद्ध पुढे म्हणाले,
लोक दिवसभर जगाला पाहतात, पण स्वतःच्या मनात डोकावत नाहीत. म्हणूनच त्यांना दुःखाचं कारण समजत नाही. विराज म्हणाला, मग माझ्या दुःखाचं कारण काय आहे? त्यावर बुद्ध प्रेमाने म्हणाले, तू नेहमी दुसऱ्यांशी तुलना करतोस. दुसऱ्यांचं सुख पाहून स्वतःला कमी समजतोस. जे आहे त्याची किंमत विसरतोस आणि जे नाही त्याच्या मागे धावतोस. हे ऐकून विराजच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तेच सत्य होतं. तो हळू आवाजात म्हणाला, भगवान, खरंच माझं आयुष्य मी वाया घालवलं. बुद्ध म्हणाले, नाही तरुणा, जोपर्यंत माणूस जागा होत नाही तोपर्यंत रात्रच असते. पण एकदा जागा झाला की नवा दिवस सुरू होतो. विराजने डोळे मिटले, दीर्घ श्वास घेतला आणि अनेक दिवसांनी त्याला मन हलकं वाटलं. तो म्हणाला, भगवान, आता मला काय करावं लागेल? बुद्ध म्हणाले, दररोज थोडा वेळ शांत बस. जे आहे त्याबद्दल आभार मान. दुसऱ्यांशी तुलना करू नकोस आणि चांगलं कर्म करत राहा. विराजने नम्रपणे बुद्धांना हात जोडले. शांत मन, समाधानी हृदय आणि जागृत विचार आहेत. बुद्ध स्मित हास्य करत राहिले. आज तुला खऱ्या संपत्तीचा मार्ग सापडला आहे. त्या दिवसानंतर विराजचं जीवन बदललं. तो पूर्वीसारखाच कामं करू लागला. पण आता धावपळ नव्हती, लोभ नव्हता, तुलना नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर समाधान होतं, मनात शांतता होती. आणि गावातील लोक म्हणू लागले, विराज आधी श्रीमंत होता, पण आता तो खऱ्या अर्थाने धनवान झाला आहे. शिकवण: ज्याचं मन शांत, हृदय कृतज्ञ आणि विचार जागृत असतात, तोच खरा श्रीमंत असतो. नमो बुद्धाय. कथा आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.